शिवाजी महाराजांना माहिती होते की हा एक दिवस औरंगजेब दक्षिणेत तर उतरेलच. तो जरी आला तर नवे जुने 365 किल्ले त्याच्या हजरतीसाठी आहेत. एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढवला तरी हे स्वराज्य त्या औरंग्याला घेण्यासाठी 360 वर्ष लागतील. ही भविष्यवाणी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. हे करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी औरंगजेबाशी जर लढायचं असेल तर दक्षिणेची एकी असलीच पाहिजे. मग ही एकी करण्यासाठी दक्षिणेच्या दीपविजयासाठी महाराज डिसेंबर 1676ला रायगडावरून निघाले. हैदराबाद, तिरुपती, बेल्लोर, जिंजी, मद्राशी सरळ ते मथुरेपर्यंत जाऊन धडकले. अनेक राजांशी, सुलतानांशी हातमिळवणूक केली आणि जी आडवे येतील त्यांना आडवेच करत हे मराठ्याचे सैन्य चालतच होते. आता संपूर्ण दख्खन एकाच मराठ्याच्या भगव्या रंगाने रंगत चाललेला होता. तोवर दिल्लीत औरंगजेब गडबडून गेला होता. तो विचारच करत होता की शिवाजी दक्षिणेत घुसतोय, मोगलांना दक्षिणेतून पळवून लावतोय. जर चुकून उद्या शिवाजी उत्तरेस आला तर? या तरने त्याची झोप उडवलेली होती. त्याच्या स्वतःच्या दक्षिणेत उतरण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आणि ही बातमी मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांना इराण कवी कळाली. तशी महाराजांनी दक्षिणेची मोहीम आटपून स्वराज्याकडे धाव घेतली. महाराजांच्या या दिग्विजय सेनेला पराभव असा काही माहितीच नव्हता. येताना कर्नाटक राज्यातल्या मैसूर, बंगलोर, कुर्ग, गोपाळ, लक्ष्मेश्वर, गदर अशा कित्येक संस्थांची शिवाजी महाराजांनी मान्यतत्व पत्करलं. महाराजांवर शस्त्र उद्गारायची हिंमत आता दक्षिणेत कोणाचीच राहिली नव्हती. पण ही चूक एकाने मात्र केली. बेळगावच्या शेजारी बैलहोंगणजवळ असणाऱ्या एका बैलवडीच्या राजाने मात्र महाराजांचे मांडवी तत्व पत्करलं नव्हतं आणि तसं पत्करण्याचा विचार देखील दिसत नव्हता. 1678च्या जानेवारी महिन्यात महाराजांचा तळ मात्र यादवांच्या परिसरात पडला होता आणि त्याच वेळेस धनाजी जाधव यांनी बैलडेच्या जवळची काही गावे लुटली. गायी, बैल वगैरे अनेक जनावरं पळवून नेली आणि बैलगडीचा राजा देसाई ईशप्रभू हा शूर तर होताच, पण डोक्याने मात्र गरम होता आणि त्याला या गोष्टीचा चांगलाच राग आला. त्याने आपले वकील सिद्धगोमन पाटील यांना धनाजीच्या तळावर पाठवले. धनाजी जाधव यांनी त्यांना स्पष्ट सांगितले की शिवाजी महाराजांचे मांडवी तत्व पत्करा तरच जनावरे सोडू. गरम डोक्याचा हा ईशप्रभूने मग धनाजीवर अचानक हल्ला केला. मात्र मराठी याच गोष्टीची वाट बघत बसले होते, कारण महाराजांचे प्रत्येक सैनिक हे स्वराज्याच्या स्वप्नाने भारलेला होता. धनाजी जाधव आणि ईशप्रभू यांच्यावरती चांगला अंगावर घेतला आणि दोघांच्यात मोठी चकमक उडाली. ईशप्रभूला लढाईच्या आगाऊपणात चांगलाच नडला. जाधवांच्या सैन्याला त्यांनी पाठ तर दाखवलीच, पण धनाजीच्या सैन्याने त्यांना चांगलाच चोपला. या लढाईत देसाई ईशप्रभूवर चांगला गंभीर जखमा झाल्या आणि हा जखमी अवस्थेत बेलवडीला पळाला आणि त्याच दिवशी बेलवडीच्या किल्ल्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौंद्या संस्थाच्या माधुलिक नाईक यांची कन्या मल्लमा देसाई ईशप्रभूंची पत्नी होती. खुद्द सौंडेच्या नाईकांनी देखील शिवाजीराजांचे मानवी तत्व पत्करले होते, पण ईशप्रभूंच्या हट्टापायी बेलवडी महाराजांच्या विरुद्धच राहिले. ईशप्रभूच्या मृत्यूनंतर मग त्यांची पत्नी मल्लमाकडे मात्र दोनच पर्याय होते. एक तर मराठ्यांचे मानवी तत्व पत्करणे आणि दुसरं म्हणजे मराठ्यांच्या विरुद्ध लढणे. मात्र आपल्या पतीच्या हुतात्म्याला साजेसा असा तिने दुसरा पर्याय निवडला आणि तो म्हणजे मराठ्यांच्या विरुद्धात शस्त्र घेऊन उभी राहिली. राणी मल्लमा ही स्वतः एक कसलेली लढाऊ स्त्री होती. तिने आपल्या राज्यात 2000 स्त्रियांचे एक लढाऊ दल उभं केलं होतं. अशा प्रकारचं लढाऊ दल उभं करणारी मल्लमा ही भारताच्या इतिहासातली पहिली महिला होती. पुढच्या दिवशी तिने युद्धाची रचना केली. सर्वात पुढे मल्लमा, तिच्या मागे 2000 स्त्रियांचे घोडदळ आणि त्यांच्या मागे 3000 पुरुषांचे सैन्य अशी तिने विशिष्ट रचना केली होती. मात्र याच वेळेस मराठे बेसावध होते. त्यात घोडे, जनावरे, बैलगाडी यांच्या तळावर त्यावेळी सरदार सखोजी गायकवाड यांची नेमणूक केलेली होती. मात्र 2000 स्त्रियांचे सैन्य चालून येताना बघून सखोजी गोंधळूनच गेले. त्यांना विश्वासच बसेना की काय करावे आणि हे काय करायचे या. मात्र विजेच्या वेगाने मल्लमा तळावर कोसळली. 10-20 मराठी तिने जाग्यालाच गार केले. आता तिचे 5000 सैनिकांनी जनावरे सोडवली. उलट मराठ्यांचे 100च्या वर कावळीचे बैल घेऊन ती पळून गेली आणि सरळ बेलवडीच्या घडीत जाऊन लपली. घडलेल्या या घटनांची छत्रपती शिवाजी महाराजांना अजून कल्पना देखील नव्हती. यादवांचा इतके दिवस झालं तरी इथला तळ का उठत नाही असा प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीररावांना विचारला, तेव्हा हंबीरराव यांनी महाराजांना ही गोष्ट सांगितली. महाराजांचा पारा चढला कारण 2 गोष्टींसाठी, एक तर स्त्री विरुद्ध शस्त्र धरले म्हणून, आणि दुसरा काबाडीचा 100 बैल गेले म्हणून. महाराजांनी मात्र आता ताबडतोब बैठक घेतली. एवढा दख्खन कब्जा केला, गळीत कोंडलेले बैल सोडून आणील असा मर्दाना कोणी नाही का, असा सवाल त्यांनी टाकला. शिवाजी महाराजांचे मेहुणे राणी सकवरबाई साहेबांचे बंधू सरदार सखोजी गायकवाड यांनी ही जबाबदारी उचलली, कारण मल्लाम यांनी केलेले पहिल्या हल्ल्यात त्यांना चांगलाच अपमान झाला होता आणि ही एक छोटीशी घडी घ्यायला असा किती वेळ लागणार असं सरदार सखोजी गायकवाड यांना वाटलं. फेब्रुवारी 1678च्या मध्यात बेलवडीच्या गाडीवर हल्ला केला, पण मल्लामाने तितकाच तगडा प्रतिकार केला. सखोजींनी गडीची रसद तोडली तरी गडी मात्र पडेना. बैलवडीच्या स्त्रिया आणि पुरुषांची सेना मराठ्यांवर भारी पडते की काय असा प्रश्न देखील इंग्रजांना पडला होता. मात्र अखेर 27व्या दिवशी सरदार सखोजी गायकवाड यांनी गडीचा दरवाजा तोडला आणि आपल्या फौजेनिशी गडीत प्रवेश केला. घोड्यावर पळताना राणी मल्लामाच्या घोड्याचे पाय मराठ्यांनी चांगलीच मारले आणि मल्लामा खाली पडली. मल्लामा हाती लागली तशी गडी देखील पडली. मराठी विजय झाले आणि राणी मल्लामा राणीने केलेली चिवट हल्ल्यामुळे सरदार सखोजी मात्र चांगलेच दुखावले गेले होते. त्यांच्यामध्ये आता द्वेषाची अग्नी त्यांच्या मनात चांगलीच पेटली होती. व्यक्तिगत रागाखातीर तर त्यांनी राणी मल्लामाच्या अब्रूवर हात टाकला. त्या रागाच्या भरात त्यांच्याकडून ही चूक झाली. गळीत सापडलेल्या इतर स्त्रियांना देखील बंदी करून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं करण्यासाठी नेण्यात आलं. राणी मल्लामाला काढण्या घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करण्यात आलं. हे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुक्त करण्याची आज्ञा दिली. महाराज म्हणाले, राणी साहेबा, आपण सखी यांच्या विरोधात का बरं शस्त्र धरले? देवाधर्माचं न्यायाचं राज्य उभारण्यासाठी आम्ही झुंजतोय आणि तुम्ही आमच्याच विरुद्ध शस्त्र धरता. त्यावर मात्र राणी मल्लामांचा चांगलाच पारा चढला आणि ती म्हणाली, तुमच्या राज्यात जर एखादी स्त्री जर सुरक्षित नसेल तर तुमच्यात आणि मुघलांच्यात फरक तरी काय? मात्र हे वाक्य महाराजांनी ऐकल्यानंतर महाराज वरमी लागले आणि म्हणाले, असं काय केलं आम्ही त्यासाठी तुम्ही हा आरोप आमच्यावर करताय? त्यावर मल्लामा राणीचा हुंदका आला आणि ती म्हणाली, आपले सरदार सखोजी गायकवाडाने माझ्या अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. आमच्या इतर महिलांना देखील मारहाण केली. सखोजी गायकवाड मात्र त्याच दरबारात होते आणि महाराजांसमोर खोटं बोलण्याची त्यांची हिंमतच नव्हती. त्यांनी गुन्हा मान्य केला. त्यांना वाटलं गुन्हा मान्य करणे हाच एकमेव मार्ग आहे यातून सुटण्याचा. उलट आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे असल्याचाही आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटलं, पण ते चुकलेच होते. अरे, परस्त्रीच्या पदराला हात घालणं हे छत्रपतींच्या राज्यात कुठलीच माफी मिळत नव्हती. तो कोणीही असला तरी तो विसरला होता. शिवाजी महाराजांनी दरबारातच फैसला सुनावला. सखोजी गायकवाड यांचे दोन्ही डोळे काढून टाकण्याची आज्ञा दिली. त्यानंतर त्यांना आयुष्यभर कैदेत देखील टाकले. महाराजांनी आपल्या पतीच्या पश्चात त्यांच्या राज्यासाठी लढणाऱ्या मल्लमेला सावित्री नाव दिले. तिच्या 1.25 वर्षाच्या मुलासाठी दूध भात म्हणून अजून 2 गावे इनाममध्ये दिले आणि तिला आपली बहीण म्हणून तिचा मान सन्मान देखील केला. शिवाजी महाराजांनी अखेर न्याय केला तो असा शिवरायांचा. या नीतीवर खुश होऊन राणी मल्लामाने शिवरायांच्या हयातीत बेलवली राज्यात सीमेवर यादवाड या गावी शिवाजी महाराजांचे एक सुंदर शिल्प बनवून घेतलं. हे शिल्प आजही कर्नाटक येथील यादवाड गावी उपलब्ध आहेत. या शिल्पात शिवाजी महाराज घोड्यावर बसून जाताना दिसतात, तर दुसऱ्या शिल्पात सावित्रीच्या मुलाला आपल्या मांडीवर बसवून त्यांना खाऊ घालताना दिसतात. याला म्हणतात स्वराज्य आणि याला म्हणतात शिवरायांवर असणाऱ्या रयतेचा विश्वास. ही गोष्ट सभासद बखर 91 कलमी बखर या तत्कालीन ग्रंथात देखील आलेली आहे. त्याचबरोबर तारिके शिवाजी या फारसी ग्रंथात देखील ही गोष्ट आलेली आहे. शिवाजी मल्लामाजी समृत्तोव या तत्कालीन कन्नड ग्रंथात देखील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जदुनाथ सरकारांनी त्यांच्या शिवाजी यानिक टाइम्स या ग्रंथात देखील या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. यांच्या सुभेदारीच्या सुनेच्या गोष्टीत लेखी पुरावा जरी उपलब्ध नसल्याने त्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या तोंडात शिवरायांची ही गोष्ट पुराव्यासकट मारायला काहीच हरकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.